ॲक्च्युली मला फर्स्ट डे आठवतो. मला चिकनगुनिया झालेला. लिटरली मी गॉडकडे असं प्रेयर करत होते की मला कोणीतरी पाठव आणि या पेनमधनं मला बाहेर काढ. म्हणजे मी साधं एक स्टेप पण पायरी नव्हते चढू शकत. मी बेडरूमच्या बाहेर आले नाही 2 डेज. एवढं मला पेन होतं. आणि मम्मी पप्पांचं तेव्हा तुमच्याकडे ट्रीटमेंट चालूच होती आणि ते मला फोर्स करत होते की मला वाटलं आणि ॲक्युप्रेशरनी आणि नॅचरोपॅथीनी काय होणार आहे जे मला डॉक्टरांच्या टॅब्लेट्सनी नाही झालं आहे. सो मी 2-3 दिवस टाळलं थोडंसं, बट मम्मी पप्पांनी फोर्स केला चल चल म्हणून आणि मी आले. सो 2 दिवस मला एवढं काही नाही जाणवलं, पण आज माझा 12th डे आहे. सो मी एवढी रिलीफ आहे म्हणजे या 12 दिवसात 12 ह्याच्यामध्ये म्हणजे 12 ट्रीटमेंट जेवढ्या झाल्या सेटिंग जेवढ्या झालं. सो ॲक्च्युली मी तुम्हाला खरंच थँक्यू बोलते की मला तुम्ही या पेनमधनं बाहेर काढलं आहे. खरंच खूप थँक्यू. आणि मी लिटरली आज जेव्हा मी पायऱ्या चढत येत होते एवढी छान अशी पळत पळत आले आणि मलाच खूप छान वाटत होतं की मला असं वाटलेलं की मी पायऱ्या पण नीट चढू शकेल की नाही. आणि मी म्हणजे माझ्या आधी ज्यांचे अनुभव ऐकले की त्यांना 8 वर्षापासनं चिकनगुनियाचा त्रास आहे, एवढे पेन्स आहेत, अजूनही ते रिकवर नाही झालेले आणि मी फक्त 15 दिवसात रिकवर झाली आहे यातनं. सो खरंच थँक्यू. यू आर ग्रेट. थँक्यू. चिकनगुन्यानी परत काय त्रास होतात? चिकनगुनिया आणि मेन ॲसिडिटीचा मला खूप भयंकर त्रास होता. म्हणजे मी झोपूनच जायचे, काहीच नाही. इतकं इरिटेट व्हायचं मला, आवाज नाही काही नाही. आणि ॲसिडिटी मला म्हणजे 15 दिवसात झालेलीच नाही, मला आठवतच नाही ॲसिडिटी झालेली. विसरून गए? विसरूनच गेली मी ॲक्च्युली. बरंच. थँक्यू मॅम. थँक्यू.